नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर लवकरच रामनवमी येत आहे, गुढीपाडवा येत आहे, तर त्यासाठी आपण पाकातल्या पुऱ्या बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा इथे 1 कप मी बारीक रवा घेतलेला आहे। अशा पद्धतीचा आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे, म्हणजे पुऱ्या एकदम खुसखुशीत अशा होतात। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता हा रवा घालून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण आता चवीनुसार 2 चिमूट मीठ घालून घेऊया। तर बघा इथे मी 2 चिमूट मीठ घेतलेलं आहे, ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे एकदा मिक्सरला फिरवून घेऊया। अशा पद्धतीने पुऱ्या बनवायला खूपच सोप्या आहे, झटपट देखील होतात आणि या पाकातल्या पुऱ्या खूपच छान लागतात खाण्यासाठी। 4 ते 5 दिवस टिकतात या पुऱ्या। तर बघा अशा पद्धतीने मिक्सरला मीठ टाकून आपण हे फिरवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया। तर विरघळून नाही घेतलेलं मी, असंच तूप घेतलेलं आहे। 2 चमचे आपण याच्यामध्ये तूप घालून घेऊया, म्हणजे पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात आणि खायला देखील खूप छान लागतात। आणि रव्यामध्ये हे तूप व्यवस्थित असं मिक्स देखील होतं। आता हे पुन्हा आपण मिक्सरला 2-3 वेळेस चालू बंद करून घेऊया। तर बघा ह्या पद्धतीने मिक्सरला मी पुन्हा 2-3 वेळेस चालू बंद करत हे फिरवून घेतलेलं आहे। तूप रव्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। जास्त बारीक करायचं नाही, पीठ करायचं नाही आपल्याला याचं अजिबात। तर बघा याचं रवाळ असं टेक्स्चर असंच आहे। अशा पद्धतीचं आपल्याला हे वाटण करून घ्यायचंय। आता एक बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया। तर बाउलमध्ये आपण इथे वाटून घेतलेला रवा घालून घेतलेला आहे। बघा अशा पद्धतीचा आपल्याला रवा हा वाटण करून घ्यायचा आहे। जरी जाडसर रवा असला तरी अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायचा, मस्त अशा पुऱ्या तयार होतात। अशा पद्धतीने आपण हे वाटून घेतले, अगदी बारीक पीठ केलेलं नाही आपण, याचं थोडंसं जाडसर आहे, रवाळ लागतंय हाताला। अशा पद्धतीचं आपल्याला हे वाटण करून घ्यायचंय। आता याच्यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत। तर त्याच कपाने इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे। तर दूध घेताना आपल्याला हलकंसं कोमट घ्यायचंय। फ्रीजमध्ये ठेवलेलं थंड दूध वापरायचं नाही, हलकंसं कोमट करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये घालून घ्यायचे। तर अर्धा कप दूध घेतलेलं आहे, याच्यामध्ये मी काही दूध घालून घेतलेलं आहे। सोबत सगळं न घालता थोडं थोडं करून तर आपल्याला याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे, कारण की खूप सारं दूध इथे लागत नाही आपल्याला, अगदी थोड्याशा दुधामध्ये हे पीठ मळून होतं। तर मी काही दूध घालून घेतलेलं आहे, काही शिल्लक ठेवलेलं आहे। किती लागेल आपल्याला मी ते देखील सांगणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला याचा मऊसूत असा घट्टसर एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। जास्त पातळ बनवायचं नाही, आपल्याला याच्या पुऱ्या लाटता आल्या पाहिजे। अशा पद्धतीचा एक मस्त असा गोळा याचा तयार करून घ्यायचा आहे। तर बघा एकदाच मी दूध घालून घेतलेलं आहे, व्यवस्थित असे एकजीव करून घेतलेला आहे। जास्त दूध लागत नाही। अशा पद्धतीने आपण आता हे मळून घेऊया। आपण जर याच्यामध्ये थंड दूध जर घातलं तर पुऱ्या आपल्या तेलामध्ये विरघळू शकतात। तर अशा पद्धतीने आपण इथे कोमट करून घ्यायचं हलकंसं आणि दूध इथे वापरायचं आहे। तर किती दूध लागलं आपण ते देखील बघूया। बघा मस्त असं इथे मळून झालेलं आहे। असा सॉफ्ट याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे छान अशा पुऱ्या टम्म फुगतात तेलामध्ये सोडल्यानंतर। बघा आता हे आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी असं भिजू द्यायचं आहे। तर आपण इथे अर्धा कप दूध घेतलं होतं, तर त्याच्यामधून जवळपास इथे 4 ते 5 चमचे दूध आपलं शिल्लक राहिलेलं आहे। अगदी थोड्याशा दुधामध्ये हे पीठ मळून होतं। 10-15 मिनिटासाठी पीठ भिजतंय तोपर्यंत आपण आता पाक बनवून घेऊया। तर ज्या कपाने आपण इथे रवा मोजून घेतलाय त्याच कपाने आपण एक कप भरून साखर घेतलेली आहे। अर्धा कप आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। साखर बुडेल इथपर्यंत आपण इथे पाणी घेतले, म्हणजे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। आता गॅसवरती ठेवूया हा पॅन आणि याचा पाक बनवून घेऊया। गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला आहे। साखर आपल्याला विरघळून घ्यायची। हा आपल्याला पाक 1 तारी किंवा 2 तारी बनवायचा नाही, आपण गुलाबजाम किंवा जिलेबीला ज्या पद्धतीचा पाक बनवतो त्याच पद्धतीचा आपल्याला इथे पाक बनवून घ्यायचा आहे। थोडासा चिपचिपा पाक झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर बघा इथे साखर संपूर्ण इथे विरघळलेली आहे। पाक आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे। पाक बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही, 4 ते 5 मिनिटांमध्ये हा पाक तयार होतो। आता याच्यामध्ये आपण विलायची पावडर घालून घेऊया। विलायची पावडर टाकल्यानंतर खूप छान असा स्वाद येतो। विलायची पावडर टाकून आपण हे एकत्र करून घेतलेलं आहे। आता आपण पाक चेक करूया। तर बघा मस्त असा पाक आपला इथे तयार झालेला आहे। हाताला हलकासा चिपचिपा लागला की आपल्याला गॅस बंद करायचा। एक तार अजिबात करायची नाही, मग आपण जर घट्टसर पाक जर बनवून घेतला तर पुढे त्याची साखर तयार होते। तर मी गॅस आता बंद केलेला आहे। पाक आपला इथे तयार झालेला आहे। 15 मिनिटांसाठी आपण पीठ भिजवण्यासाठी ठेवलं होतं। पीठ आपण आता चेक करूया आणि पुन्हा एकदा हे मळून घेऊया। मस्त असं पीठ आपलं इथे भिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता। पुन्हा याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायची सुद्धा आवश्यकता नाही, मस्तपैकी पीठ इथे भिजून तयार झालेलं आहे। रवा मस्त असा याच्यामध्ये फुलला आहे। आता हे आपण पोळपाटावरती मळून घेऊया। पोळपाटावरती मळून घेतलं की आपण 2 भागामध्ये याचे गोळे काढून घेऊया आणि अर्धा भाग आपण पुन्हा याच्यावर झाकून ठेवूया, म्हणजे याच्यावरती कडकपणा येणार नाही। तर बघा अर्ध पीठ इथे मी बाउलमध्ये पुन्हा झाकण ठेवलं आहे त्याच्यावरती आणि अर्ध घेतलेलं आहे। हलकंसं मळून घेऊया
आणि आपण याची एक मोठी चपाती करून घेऊया आणि त्याची झटपट अशा पुऱ्या एकसारख्या सगळ्या करून घेऊया। तुम्हाला जर एक एक लाटायची असली तर तुम्ही एक एक सुद्धा लाटवू शकता। तर अशा पद्धतीने आपण जर एकदाच मोठी पोळी लाटून जर याच्या पुऱ्या कट करून घेतल्या तर एकदम सोप्या पद्धतीने एकसारख्या सर्व पुऱ्या इथे तयार होतात। तर बघा अशा पद्धतीने याचा उंडा मी तयार करून घेतलेला आहे। याच्यावरती आपल्याला पीठ लावायची सुद्धा आवश्यकता नाही। अशा पद्धतीने आपण आता एक पातळ याची पोळी लाटून घेऊया। जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड नाही, मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची, म्हणजे पुऱ्या खूप छान अशा टम्म फुगतात। तर बघा अशा पद्धतीने इथे आपल्याला सारखी चौ बाजूनी पोळी याची लाटून घ्यायची। अशा पद्धतीने जर आपण पोळी लाटून घेतली तर एक सोबतच भरपूर साऱ्या पुऱ्या तयार होतात। तर बघा ह्या पद्धतीने इथे आपली पोळी लाटून तयार झालेली आहे। आता मी एक ग्लास घेतलेला आहे, ग्लासाने आपण ह्या पुऱ्या कट करून घेऊया। तुमच्याकडे डबा असला किंवा झाकण असलं, वाटी असली, कशाने पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्या पुऱ्या कट करू शकता। तर बघा जे पीठ शिल्लक राहिलेलं आहे ते पुन्हा आपल्याला एकसारखं मळून घ्यायचं आहे हातावरती आणि पुन्हा झाकून ठेवायचं, म्हणजे ते कडक होणार नाही। तर अशा पद्धतीची पुरी आपण मस्त अशी लाटून घेतलेली आहे आणि ग्लासने कट करून घेतलेली आहे। बघा एकसारख्या पुऱ्या सर्व तयार होतात। अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण पुऱ्या इथे लाटून घेऊया आणि ग्लासने कट करून घेऊया। जास्त वेळ लागत नाही, एक एक करून जर लाटायची म्हटलं तर खूप सारा वेळ लागतो। तर अशा पद्धतीने आता मी दुसरा उंडा देखील तयार करून घेतलेला आहे, त्याच्या देखील आपण ह्याच पद्धतीने आता पुऱ्या लाटून घेऊया। एक कप रव्यापासून एक ताट भरून पुऱ्या आपल्या इथे तयार होतात। तर बघा एक ताट भरून आपल्या इथे पुऱ्या तयार झालेल्या आहेत। आपण ग्लासाने एकसारख्या सर्व पुऱ्या इथे कट करून घेतलेल्या आहे, मस्त सुंदर दिसत आहे। तर अशा पद्धतीच्या आपल्या पुऱ्या इथे रव्याच्या झालेल्या आहेत लाटून। आता आपण हे तळून घेऊया। तळण्यासाठी गॅसवरती आपण तेल ठेवलं होतं अगोदरच गरम होण्यासाठी। तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण आता पुऱ्या सोडून घेऊया। तेल जास्त कडकडीत करायचं नाही, लगेच वरून लालसर होऊ शकतात आणि आतून कच्च्याच राहतील। तर मध्यम गॅस ठेवायचा, तेल तापलं की गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या। तर बघा मस्त अशा सर्व पुऱ्या इथे टम्म फुगलेल्या आहेत। साईडला पाक आपण गरम करून घेतलेला आहे। पुऱ्या तळून झाल्या की आपण लगेच पाकामध्ये ह्या सोडून घेऊया। पाक थंड झाला की पुन्हा गरम करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने असा कलर येईपर्यंत आपल्याला पुऱ्या ह्या दोन्ही साईडनी तळून घ्यायच्या आहेत। तर बघा मी तेलामधून काढल्यानंतर लगेच पाकामध्ये सोडून घेतलेला आहे। चमच्याने आपल्याला दोन्ही बाजूने याच्यावरती पाक सोडून घ्यायचा आहे आणि याच्यामधून पुरीवरती दोन्ही साईडनी पाक सोडून घ्यायचा आणि एक झाऱ्या घ्यायचा, त्याच्यावरती लगेच पुऱ्या आपल्याला पाकामधून काढून घ्यायच्या। पाक निथळून घ्यायचा आणि ताटामध्ये पुरी आपण काढून घेतली। बघा ह्या पद्धतीने आपण पाकामधून पुरी लगेच काढून घेतलेली आहे। आता आपण अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या इथे तळून घेऊया आणि पाकामध्ये सोडून लगेच काढून घेऊया। तर तेलामध्ये मी पुन्हा 4-5 पुऱ्या सोडून घेतलेल्या आहेत आणि मस्त कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकताय। मस्त अशा पद्धतीने आपल्याला कलर येऊपर्यंत या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। मस्त टम्म फुगलेल्या आहेत आणि एकसारख्या खूप छान दिसत आहेत। आणि तेलामधून काढल्या की तेल निथळून घ्यायचं आणि कोमट पाकामध्ये आपल्याला लगेच या घालून घ्यायच्या आहेत। पाक जर थंड झाला असला तर हलकासा कोमट करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पुऱ्या लगेच सोडून घ्यायच्या आहे। दोन्ही बाजूने त्याच्यावरती चमच्याने पाक व्यवस्थित असा सोडून घ्यायचा आणि लगेच दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायच्या। तर अशा पद्धतीच्या आपल्याला ह्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। तर बघा या पद्धतीने ते सर्व पुऱ्या आपल्या बनवून झालेल्या आहेत। मस्त कलर आलेला आहे आणि खूप छान अशी ही पुरी आपली मस्त अशी तयार झालेली आहे। खमंग खुसखुशीत पाकातली पुरी आपली इथे तयार झाली। अशा पद्धतीने पुरी नक्की बनवून बघा। सणासुदीच्या दिवसामध्ये अशा पद्धतीच्या पारंपरिक पद्धतीने आपल्या या पुऱ्या इथे पाकातल्या तयार झाल्या। तर गुढीपाडवा स्पेशल तुम्ही या पद्धतीने पुऱ्या नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।